नमस्कार. काय तुम्हाला माहीत आहे? शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सगळेच शांती शोधत आहोत, पण तुम्हाला माहिती आहे का, एक असा देव आहे जो आपल्या भक्तासाठी युगे न युगे विटेवर उभा आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, कृपाळू हा पंढरीनाथ माझ्या वडिलांचे दैवत. हा केवळ एक अभंग नाही, तर संकटात सापडलेल्या मनाला आधार देणारी एक ऊर्जा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पंढरीनाथाची ही भक्ती आपल्या आयुष्यातील तणाव दूर करून आपल्याला यशाकडे कशी नेऊ शकते. दिवसाची सुरुवात करताना कृपाळू हा पंढरीनाथ आठवा. आयुष्यात जे काही चांगले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, यामुळे नैराश्य दूर होते. विठ्ठल विटेवर स्थिर उभा आहे. तसंच परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या ध्येयावर विटेसारखे ठाम राहावे, हा धडा यातून मिळतो. एक जनार्दनी नीट संतांनी नेहमी स्वतःला गुरुचरणांशी नम्र ठेवले. जीवनात कितीही मोठे झाला तरी नम्रता सोडली नाही तर प्रगतीचा मार्ग सुकर होतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, कृपाळू हा पंढरीनाथ माझ्या वडिलांचे दैवत. भावार्थ, कृपाळू याचा अर्थ फक्त दयाळू असा नाही. देवाची कृपा ही निरपेक्ष असते. ज्याप्रमाणे आई मुलाचे दोष न पाहता त्याला जवळ घेते, तसा विठ्ठल आहे. तो पतित पावन आहे, म्हणजेच चुका करणाऱ्यांनाही सावरून घेणारा. पंढरीनाथ पंढरीचा स्वामी. पण इथे नाथ म्हणजे केवळ मालक नाही, तर नाथणे, संरक्षण करणे असा अर्थ आहे. जो संपूर्ण विश्वाचे ओझे वाहतो तो माझा विठ्ठल. वडिलांचे दैवत हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. वडील म्हणजे केवळ जन्मदाते आईबाप नव्हे, तर आपल्या पूर्वजांची परंपरा. माझ्या वाडवडिलांनी ज्याची भक्ती केली ती शिदोरी मला वारशाने मिळाली आहे, असा याचा अर्थ होतो. हे दैवत अनुवांशिक प्रेमाचे प्रतीक आहे. संतांचा नैतिक धडा. समाजात न्यायापेक्षा करुणा, कंपॅशन मोठी असावी. डिजिटल युगातील महत्त्व. आज सोशल मीडियावर आपण एकमेकांवर टीका, ट्रोलिंग करण्यात तत्पर असतो. कृपाळू होणे म्हणजे दुसऱ्याच्या चुकांकडे संवेदनशीलतेने पाहणे. वास्तविक उदाहरणे. जसे आपण आपल्या आईवडिलांच्या संस्कारांचा आदर करतो, तसेच डिजिटल जगात वावरताना आपल्या भाषेचा स्तर खाली पडू न देणे, हेच वडिलांच्या दैवताचा सन्मान राखणे आहे. जर एखाद्या युजरने चूक केली तर त्याला रानटीपणे ट्रोल करण्याऐवजी त्याला सुधारण्याची संधी देणे, हाच कृपाळू भाव आहे. समजा एखादी जुनी मौल्यवान वस्तू घरात असेल तर तिची किंमत बाजारातील भावापेक्षा ती माझ्या आजोबांची आहे या भावनेमुळे जास्त असते. तसाच विठ्ठल हा एकनाथांसाठी परंपरागत प्रेमाचा ठेवा आहे. दुसरा चरण, पंढरीसी जाऊ चला, भेटू रखुमाई विठ्ठला. भावार्थ, जाऊ चला हा केवळ प्रवास नाही, तर हे सामूहिक आमंत्रण आहे. संतांच्या वाङ्मयात मी पेक्षा आम्हीला महत्त्व आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणे हीच खरी भक्ती. भेटणे आणि पाहणे यात फरक आहे. लांबून दर्शन घेणे वेगळे आणि कडकडून मिठी मारणे वेगळे. इथे रखुमाई आणि विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची ओढ व्यक्त झाली आहे. रखुमाई विठ्ठला. इथे आदिमाया शक्ती रखुमाई आणि परमात्मा विठ्ठल या दोघांचा उल्लेख आहे. जिथे आई आणि वडील दोघेही असतात तिथेच मुलाला पूर्णत्व मिळते. संतांचा नैतिक धडा. प्रगती ही एकट्याची नसून समूहाची असावी. इन्क्लुझिव्ह ग्रोथ. डिजिटल युगातील महत्त्व. आज आपण स्वतःचे बबल, इको चेंबर तयार करतो. फक्त आपल्या विचारांच्या लोकांच्या संपर्कात राहतो. पंढरीसी जाऊ चला म्हणजे वेगवेगळ्या विचारांच्या, जातींच्या आणि स्तरांच्या लोकांनी एकत्र येणे. वास्तविक उदाहरणे. एखाद्या गरजूच्या उपचारासाठी अनोळखी लोकांनी एकत्र येऊन पैसे जमा करणे ही आधुनिक काळातील पंढरीची वारीच आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा राजकारणात महिलांना विठ्ठलाच्या, पुरुषाच्या बरोबरीने स्थान देणे, हाच रखुमाई विठ्ठलाच्या भेटीचा सामाजिक अर्थ आहे. ज्याप्रमाणे एखादा माणूस खूप दिवस परदेशात राहून आपल्या गावी परततो, तेव्हा त्याला जी ओढ लागलेली असते तीच ओढ पंढरीला जाताना हवी. पंढरी म्हणजे केवळ भौगोलिक ठिकाण नाही, तर ते आनंदाचे माहेर आहे. तिसरा चरण, पुंडलिके बर्वे केले, कैसे भक्तीने गोविले. भावार्थ, बर्वे म्हणजे उत्तम, कल्याणकारी. पुंडलिकाने स्वतःच्या आईवडिलांची सेवा करून देवाला थांबवून धरले. त्याने जगाला एक नवा मार्ग दाखवला की कर्तव्य हीच खरी भक्ती आहे. गोविले म्हणजे गुंतवून टाकणे किंवा बांधून टाकणे. देवाला आपण सोन्याच्या साखळीने नाही, तर प्रेमाच्या धाग्याने बांधू शकतो. देवालाही भक्ताच्या प्रेमाचा मोह आवरला नाही, म्हणून तो तिथेच थबकला. संतांचा नैतिक धडा. कर्तव्य हे देवापेक्षा मोठे आहे. ड्युटी ओव्हर डेटी. डिजिटल युगातील महत्त्व. आजची पिढी व्हर्च्युअल जगात इतकी गुंतली आहे की घरातल्या जिवंत माणसांकडे आई वडील त्यांचे लक्ष नसते. पुंडलिकाचा आदर्श म्हणजे स्क्रीन सोडून प्रत्यक्ष नात्यांना वेळ देणे.
वास्तविक उदाहरणे. कामाच्या व्यापात किंवा यशाच्या मागे धावताना, विठ्ठलाच्या मागे धावताना आपल्या घरच्या जबाबदाऱ्या, पुंडलिकाची वीट विसरू नका. एखादा सेलिब्रिटी किंवा नेता मोठा होतो तेव्हा तो ज्या सामान्य जनतेमुळे आई वडिलांच्या स्थानी असलेल्या मोठा झाला त्यांना न विसरणे म्हणजे देवाला भक्तीने गोवणे होय. जसा एखादा लहान मुलगा रडून किंवा हट्ट करून आपल्या आईला कामापासून बाजूला सारून स्वतःकडे वळवून घेतो, तसेच पुंडलिकाने आपल्या निस्सीम सेवेने देवाला विटेवर उभे राहण्यास भाग पाडले. चौथा चरण. एका जनार्दनी नीट, पायी जडलीसे वीट. भावार्थ. जनार्दन स्वामी हे संत एकनाथांचे नाममुद्रा सिग्नेचर आहे. ते स्वतःला नेहमी त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांच्याशी जोडून घेतात. मी जे बोलतोय ते माझे नाही तर गुरूंच्या कृपेने आलेले आहे. हा अहंकारशून्य भाव यात आहे. नीट याचा अर्थ स्पष्ट किंवा थेट, कोणताही अडपडदा न ठेवता सरळ मार्गाने केलेली भक्ती. देवाची पावले विटेवर स्थिर आहेत. वीट हे स्थिरतेचे प्रतीक आहे. संसारात कितीही वादळे आली तरी ज्याचे मन देवाच्या पायाशी असलेल्या विटेसारखे स्थिर झाले त्यालाच मोक्ष मिळतो. संतांचा नैतिक धडा. अहंकार सोडा आणि जमिनीवर राहा. ग्राउंडेडनेस. डिजिटल युगातील महत्त्व. लाईक्स आणि फॉलोअर्सच्या जगात माणसाला हवेत उडण्याची सवय लागली आहे. विटेवर उभे राहणे म्हणजे आपल्या मुळांशी आणि वास्तवाशी जोडलेले राहणे. वास्तविक उदाहरणे. सोशल मीडियावर श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाची वीट किती भक्कम आहे आणि आपण समाजासाठी किती उपयुक्त आहोत हे पाहणे नीट जगणे आहे. पर्यावरणाचे रक्षण. माती वीट करून विकास करणे. जर आपण निसर्ग आणि मुळांचा विचार केला नाही तर आपली प्रगती नीट राहणार नाही. समुद्रात कितीही लाटा असल्या तरी तळाशी असलेल्या खडकाला धक्का लागत नाही, तसा हा विठ्ठल भक्तांच्या आयुष्यात स्थिर आधार वीट बनून उभा आहे. सध्याच्या युगात या अभंगाची प्रासंगिकता. मॉडर्न कॉन्टेक्स्ट. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण युगात हा अभंग महत्त्वाचे संदेश देतो. पुंडलिकाच्या उदाहरणातून पालक सेवा हीच खरी ईश्वरी सेवा असल्याचे समजते. आजच्या काळात जेव्हा वृद्धाश्रम वाढत आहेत तेव्हा हा अभंग आपल्याला कर्तव्याची याद करून देतो. विठ्ठल विटेवर उभा आहे म्हणजेच तो स्थिर आहे. आजच्या अस्थिर जगात, डिप्रेशन, अँक्झायटीच्या काळात मनाला एका ठिकाणी स्थिर करणे किती गरजेचे आहे हे वीट या प्रतीकातून समजते. जाऊ चला म्हणत एकनाथ महाराज एकतेचा संदेश देतात. आजच्या काळात जेव्हा माणसे एकमेकांपासून तुटत आहेत तेव्हा एकत्र येऊन आनंद साजरा करणे हाच खरा धर्म आहे. वडिलांचे दैवत यातून आपल्या मुळांशी रूट्स जोडलेले राहण्याचा संदेश मिळतो. आपण कितीही प्रगती केली तरी आपले संस्कार आणि पूर्वजांची पुण्याई विसरू नये. हा सुंदर अभंग एकाच उदाहरणातून समजून घ्यायचा असेल तर लहान मूल आणि त्याचे आईवडील हे उत्तम उदाहरण ठरेल. जसा एक लहान मुलगा आपल्या मित्रांना उत्साहाने सांगतो की माझे बाबा खूप प्रेमळ आहेत, तेच माझे सर्वस्व आहेत, दैवत आहेत. चला माझ्या घरी चला, तिथे माझी मायाळू आई आणि बाबा दोघेही तुमची वाट पाहत आहेत. तो मुलगा पुढे सांगतो की माझ्या मोठ्या भावाने पुंडलिकाने एक शक्कल लढवली आहे. त्याने आई बाबांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात असं काही अडकवून ठेवलंय की ते घर सोडून कुठेच जाऊ शकत नाहीत. माझ्या भावाच्या या भक्तीमुळेच बाबा एका जागी शांतपणे उभे राहिले आहेत. थोडक्यात सांगायचे तर ज्याप्रमाणे लहान मुलाला खात्री असते की त्याचे आई वडील विठ्ठल रखुमाई केवळ त्याच्या प्रेमासाठी एका जागेवर थांबले आहेत, तसेच संत एकनाथ महाराज आपल्याला त्या विठ्ठल भेटीचे निमंत्रण देत आहेत. पुंडलिकाच्या प्रेमामुळे तो विठ्ठल तिथून हलत नाही, हेच या अभंगाचे मर्म आहे. मित्रांनो, हा अभंग ऐकल्यानंतर आणि त्याचा हा विज्ञानावर आधारित अर्थ समजून घेतल्यानंतर तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुम्हाला विठ्ठल केवळ मंदिरात नाही तर निसर्गाच्या प्रत्येक नियमात दिसेल. अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नसून ते स्वतःच्या शरीराचे आणि मनाचे इंजिनिअरिंग आहे हे पटेल. वारीकडे तुम्ही केवळ गर्दी म्हणून नाही तर पॉझिटिव्ह एनर्जी प्रोपगेशनचा एक सोहळा म्हणून पाहाल. विठ्ठलाच्या विटेवर उभे असण्याचा अर्थ असा आहे की संसाराच्या चिखलात राहूनही आपण विटेसारखे कोरडे आणि स्थिर राहायला हवे. हाच जीवनाचा खरा मंत्र आहे. तुम्हाला यातील कोणता संदर्भ सर्वात जास्त आवडला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, विठ्ठल म्हणजे काहीतरी जुनाट किंवा आउटडेटेड संकल्पना नाही. विठ्ठल म्हणजे तुमची इनर पीस. पंढरीसी जाऊ चला म्हणजे बॅक टू बेसिक्स. जगात कितीही धावलात तरी शेवटी शांतता घरात आणि स्वतःच्या मनातच मिळते. पुंडलिक हा पहिला असा इन्फ्लुएन्सर होता ज्याने देवालाही वेटिंगवर ठेवलं होतं. कशाच्या जीवावर? त्याच्या कामाच्या आणि प्रेमाच्या जीवावर. म्हणून आयुष्यात कितीही गडबड असली तरी स्वतःच्या आतल्या विठ्ठलाला भेटायला विसरू नका. हा अभंग रोज सकाळी फक्त 10 सेकंद डोळे मिटून आठवा. अडथळे येतील, मन भरकटेल, पण लक्षात ठेवा तो विठ्ठल कृपाळू आहे. तो तुमची वाट पाहत उभाच आहे. फक्त तुम्ही एकदा त्याच्याकडे वळून बघायची गरज आहे. आजची कृती. कॉल टू ॲक्शन. संत एकनाथ महाराज सांगतात की विठ्ठल हा दुरून बघण्याचा देव नाही, तो आपल्या श्वासात आणि संस्कारात आहे. पुंडलिकाने जशी सेवा केली तशी आपण आपल्या कर्तव्याची सेवा केली पाहिजे. आजचा दिवस एक प्रयोग म्हणून जगा.
तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात आज तुमच्या मनाविरुद्ध काही घडले तरी कोणाशीही वाद घालू नका. समोरच्याला केवळ एक स्माईल द्या आणि मनात विठ्ठलाचे नाव घ्या. पहा तुमची आंतरिक शांती कशी टिकून राहते. धन्यवाद. कधीकधी जग जिंकूनही मन हरलेलं असतं. अशावेळी संतांचा एखादा शब्द उभारी देऊन जातो. संतांची वाणी म्हणजे पांडुरंगाने आपल्याला लिहिलेली प्रेमपत्रच आहेत. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून त्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा हा एक छोटासा सेतू. तुमची साथ म्हणजे माझ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद आहे. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली भक्ती व्यक्त करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.